नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण पुढचा सेक्टर बघूया ज्याचं नाव आहे केबल सेक्टर. ओके, खूप फेमस सेक्टर आहे केबल सेक्टर, कारण गेल्या 3 ते 5 वर्षामध्ये एक कंपनी पॉलिप्लेक्स आणि KEI, ओके, ह्या कंपन्यांनी तुफानी रणकंदन माजवलं. नेट प्रॉफिटेबिलिटी प्रचंड वाढली त्यांची आणि शेअर मार्केटमध्ये यांचे भाव कुठल्या कुठे गेले, म्हणजे 100 पट झाले किंवा कोणाचे 50 पट झाले. KEI इंडस्ट्री मला आठवतं आहे 10 वर्षापूर्वी, मे बी 15 वर्षापूर्वी 7 रुपयाला होता आणि नोबडी वाज लुकिंग ॲट इट. KEI इंडस्ट्रीज, ओके. आणि पॉलिप्लेक्स तर केबल कोणी नाव दे आर जस्ट कमिंग अप 15 इयर्स बॅक. ओके, तेव्हा फेमस कंपन्या वेगळ्याच होत्या. ओके, केबलसाठी दोज वेर ऑल फिनोलेक्स केबल्स आणि युनिव्हर्सल केबल्स वगैरे. पण ओके, त्या पण वाढल्या नो डाऊट. पण पॉलिप्लेक्स आणि KEI इंडस्ट्रीज जबरदस्त वाढल्या बेस्ड ऑन एक्सपोर्ट्स आणि इंडियन इलेक्ट्रिकल मार्केट ग्रोथ, फिनॉमिनल ग्रोथ. आता 26मध्ये कोणाचे प्रॉफिट जास्त वाढले सगळ्यात, तर युनिव्हर्सल केबलचे प्रॉफिट 83% जम्प झालेले आहेत. ओके, एका वर्षामध्ये. त्याच्यानंतर KEI इंडस्ट्रीजचे 32% वाढलेत. पॉलिकॅब इंडस्ट्रीचे पण 32% वाढलेले आहेत प्रॉफिट. या आणि इतर कंपन्यांचे तिथल्या तिथे आहेत. त्याच्यापैकी कॉर्ड्स केबल हा एक आहे की जिथे प्रॉफिट गेल्या वर्षी होते तेवढेच राहिलेत का, तर मे बी थोडेसे वाढले असणार आहेत. समथिंग इज नॉट करेक्ट इन माय डेटा. कॉर्ड्स केबलचे पण प्रॉफिट मार्चमध्ये चांगले वाढले, त्याच्यामुळे याची पण प्रॉफिटेबिलिटी ॲटलिस्ट 20%ने वाढलेली आहे. ओके, आणि फिनोलेक्स केबल सो नॉट मच गुड परफॉर्मन्स. आणि बिर्ला केबल अजून एक कंपनी, नवीन छोटी कंपनी आहे, पण बिर्ला केबल कंपनी जुनीच आहे, आता माझ्या बघण्यामध्ये नवीन आली म्हणून नवीन कंपनी म्हणतो बिर्ला केबल. तर बिर्ला केबलसुद्धा आता प्रॉफिटेबिलिटी 3.4 टाइम्स झालेली आहे एका वर्षामध्ये. ओके, आणि ऑब्वियसली 3 वर्षामध्ये दुप्पट झालेली आहे. ओके, आणि सगळ्याच कंपनीचे प्रॉफिट पॉलिकॅब काय आणि KEI काय 3 वर्षात दुप्पट झालेला आहे. त्यामुळे हा जो सेक्टर आहे तो फिनॉमिनली वाढणारा सेक्टर आहे आणि अजूनही वाढेल अशी अपेक्षा आहे. कॉर्ड्स केबलचा भाव आता 150-160 होता, तो सडनली 240 झालेला आहे विदिन लास्ट प्रॉब्ली 2 मंथ्स. आता मी कॉर्ड्स केबलबद्दलही एक व्हिडिओ म्हणजे शॉर्ट केलेला आहे, त्यामुळे तुम्ही घेतला असता तर तुम्हाला ऑलरेडी 60-70% प्रॉफिट मिळाला असेल आत्तापर्यंत. ओके, नंतर फिनोलेक्स केबल इट स्टार्टेड फ्रॉम 800-900 वेंट टू 1200, परत 800 रुपयाला 900 रुपयाला. त्यामुळे ट्रेडिंगमध्ये पण भरपूर तुम्हाला कमाई होऊ शकते. फक्त तुम्ही चांगला शेअर घ्यायला पाहिजे आणि तो पडल्यानंतर घ्यायला पाहिजे. किती पडल्यानंतर घ्यायला पाहिजे? 20 ते 25% पडल्यानंतर नक्कीच घ्यायला पाहिजे. 20 ते 25% वर गेल्यानंतर विकून टाकायचं. ओके, आपल्याला काय, आपल्या प्रॉफिटचे मतलब ठेवायला पाहिजे. नाही तर तुम्ही शेअर मार्केटच्या नॉईजमध्ये कुठल्या कुठे वाहत जाल तुम्हाला कळणार पण नाही आणि पैसा कापरासारखा उडून जातो. ओके, त्यामुळे प्रॉफिट बुक करायला शिका, नाहीतर प्रॉफिट कापरासारखा उडून जातो. हा सगळ्यांचाच अनुभव असतो, तुमचा पण अनुभव आहे. ज्यांनी मिस्टेक केलेल्या आहेत मार्केटमध्ये गेल्या 44 वर्षामध्ये, ओके, त्याच्याकडनं शिका. आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. या नोबडी कॅन टीच यू बेटर दॅन